की राम ऐतिहासिक होते हे सिद्ध करून दाखवावं. तसं उलटही होऊ शकतं मुहूर्ताने, की राम ऐतिहासिक होते हे जे मानतात ते हे म्हणू शकतात की राम काल्पनिक होते हे सिद्ध करा. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही मानणार नाही का ते काल्पनिक होते. तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल की ते कधी झालेच नव्हते. आणि मजा अशी आहे की एखाद्या मी तेच म्हणणार होतो वाल्मिकी महर्षी तर होऊन गेले आता, आणि त्यांनी काहीतरी लिहून ठेवलं होतं. बरं, त्यांनी लिहून ठेवलं होतं, ते कंटेम्पररी होते, तेही ठीक आहे. पण त्यात आता ते तथ्य असल्यामुळे मग वाल्मिकींना सुद्धा पुन्हा खरं मानायचं आणि पुन्हा ती कथा तर आहेच. म्हणजे वाल्मिकींना खरं मानायचं काय प्रमाण किंवा वाल्मिकींना कशावरून खरं तरी तेच बरोबर. बरोबर. रामांच्या बाबतीत बरेचदा म्हटलं जातं मर्यादा पुरुषोत्तम होते इत्यादी. बरोबर. आणि कथावाचक जेव्हा म्हणतात की ते त्यांच्यासारखा सर्वोत्तम पुरुष कोणी झाला नाही, तर मला ही अतिशयोक्ती वाटते. अच्छा. कारण आताच्या काळामध्ये किंवा कंटेम्पररी काळामध्ये जेवढ्या मानव इतिहास आहे तेवढ्यामध्ये पुष्कळ असे पुरुष होऊन गेले की जे अनेक गुणांनी त्यांच्याशी बरोबरी करू शकत होते, पण तरीसुद्धा त्यांना म्हटलं जातं. तर माझा आक्षेप एका पद्धतीने असा आहे की काल्पनिक पुरुषाच्या एका पात्राला एका महाकाव्य लिहिताना एका लेखकाने कवीने त्यामध्ये जेवढे सगळे गुण अनेक व्यक्तींमध्ये असायला पाहिजे ते एका व्यक्तीत टाकले की त्याची परमोच्च सृजनशीलता असू शकते. ओके. पण ते खरं असू शकत अच्छा. की धोब्याच्या सांगण्यावरनं आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेणे आणि मग तिला वनात धाडणे. तर जर जो मर्यादा पुरुषोत्तम आहे तर तो धोब्याशी भांडेल ना. तू माझ्या बायकोच्या चरित्रावर संशय घेणारा कोण? तू कोण? बरोबर. आता जर माझ्या बायकोच्या बाबतीत असं कोणी म्हणालं तरी त्या व्यक्तीचा समस्या आधी घेईन. मी तिला वनात नाही पाठवणार. बरोबर. म्हणता धर्माची हे वगैरे वगैरे म्हणता, तर ह्याच्याबद्दल माझं जरा मत बदलूनच टाकतो. रामांवरती आक्षेप घेताना तुम्ही हे स्वीकारताय ते ऐतिहासिक होते असं होतं बरेचदा की आक्षेप घेताना ती व्यक्ती ऐतिहासिक असते आणि त्या व्यक्तीच्या साह्याने कोणी जर उपदेश देत असेल तर तेव्हा ती व्यक्ती काल्पनिक असते, असं बरेचदा बघितलं जातं. हे मी त्या दोन रिलिजन्स वरती आक्षेप घेत नाही. त्यांचं साहित्य काढून बघा. असं एक सर्वोच्च पात्र की ह्याच्याकडे बघून आदर्श घ्यावा की असं वागायचं असतं, असं एकही पात्र तुम्हाला मिळणार नाही. मग निदान सनातन धर्माचा गौरव हा तरी निदान आहे की निदान सृजनशीलतेच्या पातळीवरती तरी का होईना सनातन धर्माचा सर्वोच्च आदर्श आमच्याकडे आहे. आता मला काही कोणाची तुलना करायची नाही. तिकडे अभाव आहे, इकडे भाव आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. मंडळी नमस्कार. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महाकाव्य रचना कथा होऊन गेल्या. त्यापैकी रामायण आणि महाभारत हे महाकाव्य म्हटल्यावर पहिल्यांदा समोर येतातच. आणि महाकाव्यामधल्या अनेक गोष्टी जरी आपण आचरण करण्यासारख्या शिकण्यासारख्या आहेत तरी ती महाकाव्यच आहेत. म्हणजे मी म्हणतो आहे की ती काल्पनिक आहेत. आणि काल्पनिक गोष्टींना आजकाल इतिहास म्हणायची फार टूम आलेली आहे. आणि तो इतिहासच आहे, तो खराच होता ह्याचाही अट्टहास आपल्याकडे धरला जातो. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यातील पात्र देखील खरीच होती, ती काल्पनिक नाहीत. कदाचित व्यासमहर्षी हे विसरले असतील की जसं आपल्याकडे चित्रपटांच्या आधी डिस्क्लेमर देतात की ह्याचा काहीही संबंध नाही, कदाचित ते विसरले असतील. पण आज आपल्याकडे अशी एक पाहुणे आलेले आहेत जे माझा हा विचार बदलण्याचा आणि माझी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर आपण हा संवाद आणि एक प्रकारे म्हटलं तर खेचाखेच करणार आहोत या विषयावर. तर स्वागत करूया श्री उन्मेष जोशी. नमस्कार. नमस्कार.
हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सहाय्यक अध्यापक आहेत, असिस्टंट प्रोफेसर, आणि हे तिथं संस्कृतचे असिस्टंट प्रोफेसर आहेत. तर त्या माझा हा विचार बदलण्याचा प्रयत्न करतील. तर आपण त्यांना हा पहिला प्रश्न विचारूया की उन्मेषजी, मला सांगा, महाकाव्य तर ही आहेत, यात काय वाद नाही. त्यातील पदांची रचना, त्यातील प्रसंग हे खरोखर एक गोष्टी स्वरूपात पाहिले तर खूपच रंजक आहेत. आणि लहानपणी असं मला वाटत नाही भारतवर्षामध्ये कोणी असेल की ज्यांनी या कथा एकदा तरी ऐकल्या नसतील. पण आम्हाला कधीच वाटलं नाही की पात्र खरी आहेत. अच्छा. तर तुमचं म्हणणं आहे की ती खरीच होती आणि ती परमेश्वर अवतार वगैरे होती. तर इथून आपण सुरुवात करूया. ठीक. तर मला सर्वप्रथम आता जितकं मी मला वाचलंय तर रामायण अगोदर घडलं आणि महाभारत नंतर, बरोबर. आणि अर्थात कृष्ण तिथे येतात. तर आपण रामायणापासून सुरुवात करू. चालेल. सुरुवातीला तर मी रामांचं नाव घेऊन सुरुवात करतो, मग आपल्याला कळेलच ते परमेश्वर आहेत का मानव आहेत ते. बरं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हा आहे रामांचा त्रयोदशाक्षरी मंत्र. बरं. आता जे काल्पनिक पात्र असतं त्याच्या नावाचा कोणता मंत्र नसतो. पहिला मुद्दा. जसं आता आपण फॉर एक्झाम्पल बघितलं हॅरी पॉटर वगैरे आहेत. तर आता चला हॅरी पॉटर हा तरी एक मानव म्हणूनच आजपर्यंत तरी निदान रिपीट केला जातोय. अजून कालांतराने त्याला देव कोणी घोषित केलं तर गोष्ट वेगळी, पण निदान हॅरी पॉटरच्या नावाचा मंत्र, त्याची भक्ती करणं, त्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा, ह्या गोष्टी आपल्याला आढळणार नाहीयेत. जे काल्पनिकच आहे 100% आपल्याला माहिती आहे, त्या बाबतीत असं होणार नाही नक्की. आता आत्ता आपण सध्या रामांबद्दल बोलताना आणि पुढे नंतर कृष्णांबद्दल सुद्धा बोलताना ते नक्की कधी होऊन गेले हा एक स्वतंत्र चॅप्टर ओपन होईल. साधारणपणे आपण अंदाज पाहूया कधी होऊन गेले ते. फक्त त्याच्यात असं आहे की त्याच्यामध्ये आधुनिक एक पक्ष आहे, एक पक्ष परंपरेचा आहे. मग तो चॅप्टर वेगळा ओपन होईल आणि मग दोन्ही पक्षांमध्ये प्रतिपक्ष, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष अशा भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे ते आता बाजूला ठेवून जे तुम्ही सुरुवातीला म्हटलात की राम आधी आणि कृष्ण नंतर, तोच मुद्दा आपण पकडून पुढे चालूया. कारण होऊन गेलेत हे एक पक्ष सांगतोच आहे, ऐतिहासिक आहेत. ते कधी होते हा थोडासा गौण ठरतो मुद्दा. आता मुद्दा असा आहे की लहानपणापासून आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे, रामकृष्णांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. रामायण ऐकलंय, महाभारत ऐकलंय. रामायण रचलं वाल्मिकींनी, महाभारत रचलं व्यासांनी, हेही आपल्याला ठाऊक आहे. आता जे असं म्हणतात किंवा जो एक हा पक्ष आहे की राम आणि कृष्ण, सुरुवात रामांपासून करूया म्हणून राम घेऊ आत्ता, तर राम काल्पनिक होते. तर मुळात राम काल्पनिक होते किंवा राम ऐतिहासिक होते, ह्या दोन्ही गोष्टी निम्म्या निम्म्या मानणारे लोक आहेत. आता गृहीत धरा फॉर एक्झाम्पल 50-50%. तर राम काल्पनिक होते हा पक्ष जे मांडतात त्यांची अशी अपेक्षा आहे, प्रामाणिक अपेक्षा आहे की राम ऐतिहासिक होते हे सिद्ध करून दाखवावं. तसं उलटही होऊ शकतं बुमरांग, की राम ऐतिहासिक होते हे जे मानतात ते हे म्हणू शकतात की राम काल्पनिक होते हे सिद्ध करा. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही मानणार नाही का ते काल्पनिक होते. तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल की ते कधी झालेच नव्हते. आणि मजा अशी आहे की एखाद्या गोष्टीचा नॉन एक्झिस्टन्स सिद्ध करणं ही अवघड गोष्ट आहे. ती नव्हती हे सिद्ध करणं अवघड असतं. एखाद्या गोष्टीचा, दार्शनिक भाषेत बोलायचं तर एखाद्या गोष्टीचा अभाव सिद्ध करणं ही जरा अवघड गोष्ट आहे त्या गोष्टीचं अस्तित्व सिद्ध करण्यापेक्षा. मग आता मुद्दा असा आहे, हा झाला छोटासा एक तर्क, एक मुद्दा म्हणून सुरुवातीला घेतला आपण की सिद्ध करावं लागेल ते. पण ठीक आहे, आता ऐतिहासिक पक्षाला विचारलेलं आहे तर अगदी मी असा दावा करत नाही की हा पॉडकास्ट म्हणणं आता सिद्धच झाला आणि आता सगळ्यांनी माना. मी फक्त काही विचार समोर मांडणार आहे. आता परत अगेन मी हॅरी पॉटर वरती येतो, कारण ते सगळ्यांनाच ठाऊक आहे, ॲज अ काल्पनिक म्हणून ठाऊक आहे. कोणतंही आपण घेऊ शकतो काल्पनिक पात्र. कोणतंही असं पात्र जे प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हतं कधी, त्याच्या कहाण्या हजारो लाखो वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा त्याच आत्मीयतेने गायल्या जातील ही शक्यता फार कमी आहे, कारण ते काल्पनिक आहे. मुळात काल्पनिक पात्राबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये आत्मीयता उत्पन्न होणं हे अवघड आहे त्या मानाने. बरं, नुसती आत्मीयता उत्पन्न होतीये, सामाजिक स्तरावरती त्या कहाण्या चालवतो असं नाहीये. रामायणानंतर आता परत अगेन रामायण कोणत्या काळात लिहिलं गेलं हा एक बाजूला ठेवू मुद्दा. आता आपण जेव्हा केव्हा ते लिहिलं गेलं, ते तर लिहिलं गेलेलं हे निश्चित आहे. मग ते भले काल्पनिक असेल ऐतिहासिक असेल, लिहिला गेलेला ग्रंथ आहे तो तर अस्तित्वात आहेच. जेव्हा तो लिहिला गेला
त्याच्यानंतरच्या ग्रंथांमध्ये ज्याला आपण म्हणतो उत्तरकालीन ग्रंथ, रामायणानंतरचे सापेक्षतः रामायणाच्या नंतरचे उत्तरकालीन, त्या जवळपास प्रत्येक ग्रंथामध्ये जिथे रेफरन्स आहे, आता आयुर्वेदाच्या ग्रंथात काही रामांचा उल्लेख मिळणार नाही, पण जिथे जिथे प्रसंग आहे, जिथे जिथे रेफरन्स आहे, त्या प्रत्येक ठिकाणी रामांचा उल्लेख, सगळ्याच गोष्टींचा उल्लेख, रामांबरोबरची बाकीची माणसं, संपूर्ण कथा, संपूर्ण वृत्तांत, या प्रत्येकाचा उल्लेख ऐतिहासिक ह्या पद्धतीने आलेला आहे. आता आपण बेसिक एका मुद्द्यावरती मी आधी बोलतो, श्रद्धा या मुद्द्यावरती. सगळ्यात सिंपल उत्तर आहे, राम ऐतिहासिक होते का नव्हते, याचं उत्तर तर हो. कशावरनं? तर आमची श्रद्धा आहे म्हणून. पण मग ती श्रद्धा ही पण स्टँड करायला लागेल ना कुठेतरी आपल्याला, की नुसती श्रद्धा तर माझी व्यक्तिगत झाली ती, मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत की माझी श्रद्धा तुम्ही पण माना. बरोबर. मी तुम्हाला एखादी युक्ती सांगू शकतो. बरोबर, कारण ती मग अंधश्रद्धा कधी होईल का सांगता येत नाही आपल्याला. बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की श्रद्धा ह्या शब्दाकडे निदान मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये एक व्यक्तिगत बाब आणि त्याला वाटतं म्हणून तो ते मानतो, ह्या दृष्टीने पाहिलं जातं. जेव्हा आपण दार्शनिक परिभाषेत बोललो की ज्याला आपण प्रमाण म्हणतो, की आता ह्या कृत्याचा रंग पिवळा आहे, कशावरनं? प्रत्यक्ष प्रमाण आहे. किंवा आता मी घरी गेलो आणि घराच्या दाराबाहेर मला चपला दिसल्या भरपूर, अजून दार उघडलेलं नाहीये, मला कोणते आवाज पण कानावर पडत नाहीयेत, पण तरी मी सांगू शकतो की घरी खूप पाहुणे आलेले आहेत. कशावरनं? चपला दिसतात. तर चपला दिसतात प्रत्यक्ष प्रमाण, आणि त्याच्यावरनं मी अनुमान जे माझं झालं ते अनुमान प्रमाण आहे. ही जी प्रमाण म्हणतो आपण दर्शनशास्त्राच्या परिभाषेतली, तुम्हाला कल्पना आहे त्याची. तर ती जी प्रमाण आहेत वेगवेगळी, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अजून शब्द प्रमाण वगैरे आहे, त्यानुसार श्रद्धा हे सुद्धा एक प्रमाण आहे मुळात. बरं. आता श्रद्धा हे प्रमाण आहे म्हटल्यानंतर पटकन काही जणांच्या भुवया उंचावू शकतात कदाचित. माझ्या देखील उंचावतात. तर श्रद्धा हे प्रमाण म्हणजे अशा अर्थाने श्रद्धा त्याच गोष्टीवर ठेवली जाते किंवा ठेवावी अशी अपेक्षा असते जी गोष्ट आपण 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे ग्रहण नाही करू शकत. म्हणजे आता समजा काही 4 लोक बसलेत, डिस्कशन करतायत, आणि नंतर 5-6 तास त्यांचं डिस्कशन झालं, आणि नंतर सगळे म्हणाले की आता आपण जरा घशाला गरज आहे, चहा प्यायला जाऊया बाहेर. ते जेव्हा असं म्हणतात चहा प्यायला बाहेर जाऊया, ते कुठेतरी इनबिल्ट त्यांच्या मनात श्रद्धा आहे. मग त्याला विश्वास म्हटलात तरी पण चालेल, बिलीव्ह म्हटलात तरी चालेल, की ते चहाचं दुकान उघडं असेल. तो बिलीव्ह घेऊन ते जातात, बंद दिसलं, अरे अरे नेमकं बंद आहे, मग तिकडे जाऊया. परत तिकडे जाऊया म्हटलं की अगेन काय आलं? श्रद्धा. ते उघडं असेल, ती श्रद्धा आहे. म्हणजे श्रद्धा हा शब्द फक्त अध्यात्माच्या बाबतीत, परमेश्वराच्या बाबतीत नाहीये. माणसाचं जीवन उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत श्रद्धेवर आधारित आहे. आणि फक्त माणूस कशाला, प्राण्यांचंही तसंच. आता माणसांपुरतं आपण फार तर अगदी आत्तापुरतं बोलूया. म्हणून तुमच्या श्रद्धेवर तुम्हाला जरा मुद्दाम तोडतो की श्रद्धेवर तर तुम्ही म्हणालात ते बरोबर, हे मला मान्य होतंय की आता समजा एक पोस्टमन आमच्या नावाचं पत्र घेऊन आला, तर तो आमच्याच नावाचं पत्र घेऊन आला. पण तो पोस्टमन आता मी प्रत्यक्ष त्याला बघतोय, त्याने आमच्या नावाचं पत्र देखील आणलं. तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे माझ्याकडे प्रत्यक्ष पण आहे आणि माझं पत्र घेऊन आला म्हणून तर श्रद्धेचंही प्रमाण झालं. पण तो शेजारच्यांचं पत्र घेऊन माझ्याकडे कधी येईल किंवा शेजारच्या घरी नसतील, पण म्हणून मी त्याला लागलीच तो ह्या दोन्ही प्रमाणे सिद्ध झाल्यामुळे मी तो म्हणेन की तो अस्तित्वात आहे आणि तो पाठवणाराही अस्तित्वात आहे. बरोबर. पण जसं तुम्ही रामांचं म्हणताय ते पुढे होत नाहीये, ते आपण येऊया आता. बरोबर, कंटिन्यू करूया. तर साधं बघा, आता आपण इथे बसलोय. का बसलोय निवांतपणे? कारण ह्या इमारतीचं बांधकाम पक्क आहे आणि आपल्या डोक्यावरती हे छत पडणार नाहीये. ही कुठेतरी आपल्या आतमध्ये श्रद्धा आहे, आपल्याला माहिती पण नाही, ही श्रद्धा आपण बाळगतोय. पण म्हणून भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, श्रद्धामयोयम पुरुषः, असा एक श्लोकांश गीतेमध्ये आलेला आहे. हा पुरुष श्रद्धामय आहे. पुरुष इन द सेन्स व्याकरणाच्या नियमांच्या आधारे इथे पुल्लिंगी असा अर्थ अभिप्रेत नाहीये, तेवढा व्यापक अर्थ आहे. पुरुष शब्दाचा अर्थ इथे आहे जीव. पुरुष येते इथे पुरुष अशी त्याची व्युत्पत्ती आहे. म्हणजे या देहामध्ये जो वास करतो तो जीव म्हणजे पुरुष. त्यामुळे त्याच्यात पुल्लिंगी स्त्रीलिंगी सगळे आले, प्राणी पण आले, जीव आले सगळे त्याच्यामध्ये. तेव्हा हा पुरुष श्रद्धामय आहे असा तो उल्लेख केलेला आहे त्यांनी. श्रद्धेशिवाय आपण जगू शकत नाही. आता गंमत पुढची सांगतो, का ठेवायची श्रद्धा? मी जे सुरुवातीला म्हटलं की 5 ज्ञानेंद्रियांच्याद्वारे आपल्याला जे ग्रहण होऊ शकत नाही त्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवतो. समजा आत्ता आपण इथनं बाहेर पडलो आणि तिकडे खूप टिळक रोडला ट्रॅफिक खूप आहे, तर दुसऱ्या रस्त्याने जा. त्या गोष्टीवरती आपण श्रद्धा ठेवून दुसरा रस्ता पकडतो ज्याचा आपल्याला फायदा होतो. इथे गृहीत धरलेलं आहे की सांगणारा ऑथेंटिक आहे, त्यांनी मजा नाही केलेली. या 4-5 गोष्टी, 4-5 गृहीतक त्याच्यात आहेत, निश्चित आहेत. म्हणून तर आपल्याला चेक करावं लागतं ना की एखादी व्यक्ती एखादी गोष्ट सांगते, ती व्यक्ती ती गोष्ट सांगण्याच्या बाबतीत एलिजिबल आहे का नाही, ऑथेंटिक आहे का नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हो आहेत हे गृहीत धरतोय आता मी. ते गृहीत धरून आता मी बोलतोय की तिकडनं जाऊ नका, तिकडनं जा, किंवा तो पूल बंद आहे, पाणी आलंय,
दुसऱ्या रस्त्याने जा. श्रद्धा आपण जर ठेवली नाही तिथे, श्रद्धा तिथे ठेवावीच लागेल, कारण मी आता प्रत्यक्ष तो पूल बघू शकत नाहीये. मी हे कानाने ऐकलं, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण 5 आहेत एकूण, 5 ज्ञानेंद्रियांची 5 प्रत्यक्ष प्रमाण. श्रवणेंद्रिय प्रत्यक्ष मला आता झालं की पूल बंद आहे, पण प्रत्यक्ष मी तिथे जाऊन बघितलेलं नाहीये ना, ती ऐकवेच माहिती परत मला मिळालेली. त्यामुळे तिथे मी श्रद्धा ठेवल्यामुळे माझा तिथे फायदा झाला, माझा वेळ वाचला. अशी एक ना दोन खूप उदाहरणं आपल्याला व्यवहारात सापडतील. त्यामुळे श्रद्धा हे उत्तर जेव्हा दिलं जातं, राम ऐतिहासिक होते का, तर आमची श्रद्धा आहे. ती व्यक्तिगत असतेच, पण व्यक्तिगत असण्याबरोबर ती व्यापक पण असते. का व्यापक असते, तो आता इथे मुद्दा आपला कनेक्ट होईल. की आम्हाला मोठ्या मोठ्या महर्षींनी सांगितलेलं आहे ते. व्यास असतील, वाल्मिकी असतील, अजून खूप असतील. उत्तर काळात पण खूप आचार्य, महर्षी, आपली गुरु शिष्य परंपरा मोठी आजपर्यंत चालत आलेली आहे. त्या सगळ्यांनी एकमुखाने सांगितलेलं की ते होऊन गेले. आणि वाल्मिकी तर कंटेम्पररी होते, समकालीन होते रामांच्या, त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता परत अजून एक मुद्दा येतो की आम्ही त्यांच्यावरती तरी का विश्वास ठेवावा. बरोबर, मी तेच म्हणणार होतो. वाल्मिकी महर्षी तर होऊन गेले आता, आणि त्यांनी काहीतरी लिहून ठेवलं होतं. बरं, त्यांनी लिहून ठेवलं होतं, ते कंटेम्पररी होते, तेही ठीक आहे. पण त्यात आता ते तथ्य असल्यामुळे मग वाल्मिकींना सुद्धा पुन्हा खरं मानायचं, आणि पुन्हा ती कथा तर आहेच. म्हणजे वाल्मिकींना खरं मानायचं काय प्रमाण, किंवा वाल्मिकींना कशावरून खरं तरी तेच. बरोबर बरोबर. आता मुद्दा असा आहे, आता हा मुद्दा थोडासा परत जाणार आहे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य या मुद्द्याकडे. हो, तिकडे आपण नेऊया थोडासा, तो नाईलाजाने. ताप आला की क्रोसिन घेतली जाते. आता मी ॲलोपॅथीत जात नाही, घेणं बरोबर का चुकतंय तो वेगळा मुद्दा. क्रोसिन कोणतंही औषध घेतलं जातं. समजा आता एखादा माणूस मेडिकल सेक्टरमधला नाही आहे, तरी त्याला माहिती ताप आला की क्रोसिन घ्या, हे झालं की ते घ्या. ती गोळी कशापासून तयार केली, कोणी तयार केली, कधी तयार केली, काय पर्पजनी तयार केली, त्याच्यात काय काय घातलेलं आहे आतमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करताना, ह्यातली काहीही माहिती आपल्याला नाही आहे. बरं, ती खरोखरच तापावरती काम करते का तात्पुरता ताप पळवल्यासारखी करते आणि परत काहीतरी गडबड करते शरीरामध्ये, ह्यातली काहीही माहिती नसताना ती क्रोसिन तयार करणार कोण सायंटिस्ट आहे त्याचं नाव पण आपल्याला माहिती नसतं, तरी सुद्धा आपण ती विश्वास आणि श्रद्धेने घेतो. म्हणजे मुद्दा असा, इथे मला पाश्चिमात्यांवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, आपल्यावरती ठेवायला काय प्रॉब्लेम आहे, इथे मी येणार आहे. पण तिथे यायच्या आधी मुद्दा हा की आपण असं कधीच करत नाही का आयुष्यात जगताना, की कोणावरच आपण डोळे झाकून विश्वास ठेवतच नाही कधी. तो ठेवला नाही तर आपलं जीवन चालणारच नाही, जसं आता आपण बघितलं. बरोबर, साधी गोळी घेण्याच्या बाबतीत आपलं जीवन चालणार नाही. बरोबर. नाहीतर मी चिंताच करत बसेन की हे करू की नको. आणि नाहीतर मग होईल काय की मला ही साधी क्रोसिन घ्यायची आहे, तर मी त्याची सगळी कुंडली काढणार आधी, कोणी तयारी केली, काय तयारी केली, मला सगळं. जर मला तसंच वागायचं, मला श्रद्धा कोणाला ठेवायचीच नाहीये, तर मी स्वतः ती गोळी तयार करू शकेन इतकं नॉलेज त्यातनं घेईन आधी. मग त्या मेडिकल सेक्टरमध्ये जाऊन अगदी मला डिग्रीज घ्यायला लागतील तरी सुद्धा मग मला खात्री पटली की ही अशी अशी तयार केलेली, मग मी ती घेईन. ठीक आहे, चला मग श्रद्धेचा विषय मला ओके. पटलेला. म्हणजे माझा ताप कुठे, मला हे सगळं डिग्रीज घ्यायला किती वर्ष लागली, म्हणजे तिथे त्याच्यावरती श्रद्धा ठेवली, त्याचं मला फल मिळेल. बरोबर आहे, ठीक आहे. मग सेम मुद्दा की आपण कोणावरती तरी श्रद्धा ठेवतोच. आता मी येणार आहे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य या मुद्द्याकडे. तो मुद्दा असा आहे की आता पाश्चिमात्य जे ते सगळं चूक आणि आपलं ते सगळंच बरोबर, इतकं टोकाचं स्टेटमेंट मी आत्ता सुरुवातीला तरी करत नाही आहे. आत्ता मला हा मुद्दा घ्यायचा आहे पाश्चिमात्य प्लस पौर्वात्य ह्या वादामध्ये, की तिकडनं जे काही संशोधन होऊन आलेलं आहे आज आपल्यापर्यंत मागच्या 200 वर्षांमध्ये, की कोणत्या तरी एका मोठ्या आईन्स्टाईननी असं म्हटलेलं, हॉकिंग्सनी असं म्हटलेलं, स्टीफन हॉकिंग्सनी, हो ना, त्याने म्हटलं ना, ठीक आहे, मग हरकत नाही, अशी एक सहज प्रतिक्रिया आपली होते. हो, कोणाची होती आणि ती साहजिकपणे. आणि ते पण वाल्मिकींनी असं म्हटलंय की हो का, पण कशावरनं. इथे मला भारतीय आणि पाश्चिमात्य असं न म्हणता फक्त आणि फक्त तार्किक बाजूवरती बोलायचं आहे ह्याच्या, की ठीक आहे, 2 समाज आहेत जगातले, त्यातल्या एका समाजाबद्दल बोलताना किंवा एका समाजातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना त्यांनी असं म्हटलंय की ते ॲज अ प्रमाण म्हणून प्रस्तुत केलं जातं आणि ते स्वीकारार्ह होतं सगळ्यांसाठी. आणि दुसऱ्या समाजाबाबतीत दुसऱ्या समाजातल्या लोकांबद्दल बोलताना वाल्मिकी म्हणजे इकडचा आपला, की ते ॲज अ प्रमाण म्हणून प्रस्तुतही केलं जात नाही, एखाद्याने केलं तरी ते स्वीकारलंही जात नाही. मग असं का, म्हणजे असेल तर दोन्ही समाजांवरती श्रद्धा पाहिजे ना तुमची, एकावर आहे आणि एकावर नाही, हे चालणार नाही, पूर्णपणे इलॉजिकल आहे. आणि अजून इलॉजिकल असं आहे त्याच्यामध्ये की ज्या समाजावरती आज डोळे झाकून श्रद्धा बहुंशी ठेवली जाते, त्या समाजाचा इतिहास काय आहे, ते आपलं हित करायला आलेले होते का, आता अजिबात नाही आहे. त्यांचा येण्याचा उद्देश स्पष्ट आहे, त्यांनी आल्यानंतर जे काही केलं ते स्पष्ट आहे, आणि आज आपण जे काही भोगतोय तेही स्पष्ट आहे, त्याच्यावरती वेगळं भाष्य करायची गरज पण नाहीये. असं असून सुद्धा त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतोय. आणि इकडे आपलेच पूर्वज, आणि ज्यांच्याबद्दल बोलताना एक नास्तिक पण मान्य करेल, नास्तिक परमेश्वर नाही मानणार कदाचित, पण ऋषी महर्षींना जगाचं कल्याण सोडून दुसरं काही सुचत नव्हतं हे तोही मान्य करेल.
ते तो पण नाकारू नाही शकत, किंवा निदान इतकं तरी की त्यांना अहित करायचं नव्हतं कोणाचं, हे तरी निश्चित त्याला मानावं लागेल. मग अशी ज्यांची ख्याती आहे, ज्यांचं तपश्चर्या म्हणजे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध सगळे ते आहेत, जगाचं कल्याण करण्यासाठी एलिजिबिलिटी पण त्यांच्याकडे काहीतरी निश्चित आहे, असं असून सुद्धा त्यांच्यावरती विश्वास न ठेवणं आणि त्याच्याबरोबर विरोधी जी आहेत त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवणं, तर हे इलॉजिकल आहे. त्यामुळे मुद्दा हा की जर महर्षी सांगतात मोठे मोठे की राम ऐतिहासिक होऊन गेले, त्यातले 1-2 जण तर समकालीन पण आहेत, मग आपल्याला त्या श्रद्धेवरती पुढे जायला हरकत काय, त्याच्यात अतार्किक काय, असा माझाच उलटा प्रश्न आहे. बरं, ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. हां ठीक आहे. म्हणजे आता मी त्याच्यावरच म्हणतो की ठीक आहे, चला जरी हे मान्य केलं की कुठेतरी मला मी एक श्रद्धा ठेवली पाहिजे, नाहीतर मग मी हा विचारच करत बसेन की हे खरं की ते खरं आणि सारखं त्याला काही अंत नाही. अंत नाही त्याला. हां, मग ठीक आहे, मग एवढं तरी मान्य करतो मी की कोणीतरी काहीतरी म्हटलं आणि कोणीतरी समकालीन होते, जरी आता काळाच्या ओघात त्याचे पुरावे अगदी तितके पक्के नसतील, ठीक आहे, तरी आपण शब्दप्रमाण आहे हे तुमचं प्रमाण ग्राह्य धरून आणि श्रद्धाप्रमाण आहे ग्राह्य धरून आपण पुढे जाऊ. हां हां, तर पुढच्या प्रश्नामध्ये मग त्यांच्या चरित्राबाबतीत भयंकर हे खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जातात. जसं रामांच्या बाबतीत बरेचदा म्हटलं जातं मर्यादा पुरुषोत्तम होते इत्यादी. बरोबर. आणि कथावाचक जेव्हा म्हणतात की ते त्यांच्यासारखा सर्वोत्तम पुरुष कोणी झाला नाही, तर मला ही अतिशयोक्ती वाटते. अच्छा. कारण आत्ताच्या काळामध्ये किंवा कंटेम्पररी काळामध्ये जेवढ्या मानव इतिहास आहे तेवढ्यामध्ये पुष्कळ असे पुरुष होऊन गेलेत की जे अनेक गुणांनी त्यांच्याशी बरोबरी करू शकत होते, पण तरीसुद्धा त्यांना म्हटलं जातं. तर माझा आक्षेप एका पद्धतीने असा आहे की आता तुम्ही मला पटवून दिलं म्हणून, पण तोपर्यंत की काल्पनिक पुरुषाच्या एका पात्राला एका महाकाव्य लिहिताना एका लेखकाने, कवीने त्यामध्ये जेवढे सगळे गुण अनेक व्यक्तींमध्ये असायला पाहिजे ते एका व्यक्तीत टाकले, ही त्याची परमोच्च सृजनशीलता असू शकते. ओके. पण ते खरं असू शकत नाही. अच्छा. आता तुम्ही म्हणताय तर युक्तिवादापुरतं मी हे मान्य करत आहे. ठीक आहे. पण मग जर हे मर्यादा पुरुषोत्तम होते तर त्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग दिसतात की त्याच्या विपरीत वागताना दिसतात. बरं. जसं की आता हे मी संपूर्ण रामायण वाचलेलं नाही आहे, वाल्मिकी रामायण, हे मी आधीच सांगतो. पण कथावाचक जे म्हणतात की धोब्याच्या सांगण्यावरनं आपल्या पत्नीवरच्या चरित्रावर संशय घेणे आणि मग तिला वनात धाडणे, तर जर जो मर्यादा पुरुषोत्तम आहे तर तो धोब्याशी भांडेल ना. तू माझ्या बायकोवरच्या चरित्रावरच्या संशय घेणारा कोण? तू कोण? बरोबर. आता जर माझ्या बायकोच्या बाबतीत असं कोणी म्हणालं तर मी त्या व्यक्तीचा समस्या राधी घेईन, मी तिला वनात नाही पाठवणार. बरोबर. पण रामांनी हे केलं आणि तरीही तुम्ही त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणता, धर्माची हे वगैरे वगैरे म्हणता. तर हे ह्याच्याबद्दल माझं जरा मत बदलूनच टाकतो. ठीक. बरं, आता मी आधी एक प्रश्न विचारतो थोडासा कॅज्युअली. हो. की रामांवरती आक्षेप घेताना तुम्ही हे स्वीकारताय ते ऐतिहासिक होते? आता मी मान्य केलं ना. कारण तर असं होतं बरेचदा की आक्षेप घेताना ती व्यक्ती ऐतिहासिक असते आणि त्या व्यक्तीच्या साह्याने कोणी जर उपदेश देत असेल तर तेव्हा ती व्यक्ती काल्पनिक असते, असं बरेचदा बघितलं जातं. कारण ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय त्यामुळे, कारण तार्किकदृष्ट्या बघितलं तर तुम्ही आक्षेप तेव्हाच घेऊ शकता जेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही ऐतिहासिक मानताय. परत हॅरी पॉटर माझा आवडता आहे, अदरवाईज सुद्धा फिक्शन म्हणून, त्याला सारखा आणतो मध्ये मी की हॅरी पॉटर असा चुकला आणि तो असा त्याने ही गोष्ट चुकीची केली, ह्याच्यावर भांडत बसण्यात काही पॉइंटच नाही, कारण ते आहेच काल्पनिक पात्र मुळात. हो, नाही, पण त्याच्यावर पुढे सुद्धा आपण वेगळं भांडू. त्याच्या कथेमध्ये पण अनेक फ्लॉज मला आठवलेलेच आहेत. एक्झॅक्टली. आणि ते ऍज अ साहित्य म्हणून कसं अजून ते चांगलं होऊ शकलं असतं, हा एक वेगळा मुद्दा. पण हॅरी पॉटर व्यक्तिशः म्हणून तो चुकला, त्यांनी असं करायला नको होतं, ह्या वादाला काही अर्थ राहत नाही, कारण ते काल्पनिक आहे. जेव्हा ती व्यक्ती चुकली, तिने असं करायला नको होतं असं जेव्हा एखादा म्हणतो आक्षेपक, तेव्हा त्याला इनडायरेक्टली ती ऐतिहासिक होती हे मान्य करण्यापासून गत्यंतर नसतं. कारण काल्पनिक पात्राचे जे माझ्याच पूर्णपणे सृजनशीलतेतनं पात्र उभं झालेलं आहे ते चुकलं का बरोबर आहे, ह्याच्याबद्दल भांडत बसण्यासारखं इलॉजिकल काही नाही दुसरं काही. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा असा आक्षेप घेतला जातो, म्हणजे मला सगळ्या आक्षेपकांनाही सांगायला आवडेल की आक्षेप घेण्याच्या आधी तुम्ही आक्षेप घेता याचा अर्थ तुमच्या नकळतपणे, तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्ही त्याला ऐतिहासिकत्व दिलेलं आहे. नाहीतर त्याला काल्पनिक मानून तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेणंच तर्काच्या पातळीवरती उभे राहू शकत नाही, असा मुद्दा आहे त्यातला. त्यामुळे आक्षेप घ्यायचा असेल तर त्याला ऐतिहासिक मानावं लागेल आधी. आणि एकदा त्याला ऐतिहासिक मानलं की मग
पुढे मुद्दा असा होणार आहे की रामाला ऐतिहासिक मानलं कशाच्या आधारावरती, मी आणि तुम्ही बघितलेलं नाही आहे, म्हणजे परत समकालीन ग्रंथाच्या आधारावरती लोक सांगतात म्हणून, महर्षी सांगतात म्हणून. मग तो ऐतिहासिक होता आहे ते सांगतात म्हणून विश्वास ठेवलेला आहे, कळत नकळत, इच्छा असो किंवा नसो, विश्वास ठेवलेला आहे म्हणून तो आक्षेप घेतला जातोय. मग त्याला एकदा ऐतिहासिक तुम्ही मानलत, ज्यांच्या आधारावरती तुम्ही रामाचं अस्तित्व मान्य करताय त्यांच्याच आधारावरती रामाच्या वागण्याचं समर्थन सुद्धा मान्य करायला लागेल. ही दुसरी बाध्यता येते त्यातनं. बरं, कसं ते सांगतो. समजा आता तुम्ही म्हणताय, तुम्ही म्हणजे जे कोणी म्हणतात ते, की राम असं असं वागले आणि ते चुकले, आणि मग त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे रामायणामध्ये आहे, अजून काही 4 ग्रंथांमध्ये आहे, ते आपण बघूया आता काय. तर बरेचदा असं आढळतं म्हणजे की राम चुकले हे म्हणतोय मी समजा, आणि मला कोणीतरी सांगितलं त्याचं उत्तर की ते असे असे वागले, त्याच्या मागे ही कारणं होती. नाही, ती कारणं नंतर तुम्ही घुसडलेली आहेत मागणं त्यांचं समर्थन करण्यासाठी. ते काय असं काय बरोबर नाही आहे, ते आता लटकं समर्थन होणार नाही, ते चुकलेत हेच माझं मत आहे. आता मी जर माझं मतच पक्क करून बसलेलो असेल, मला ते बदलायचंच नसेल तर मग इलाज नाही, मग त्याला ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकत नाही. तसं सुभाषित पण आपल्याकडे एक आहे, ब्रह्मापितम नरम न रंजयते, असं एक सुभाषित, की ब्रह्मदेव पण त्याचं मग काही समाधान करू शकत नाही. सुदैवाने मी तशी मोकळं मन ठेवून आलेलो आहे. वा, अतिउत्तम, ही चांगली गोष्ट आहे, म्हणून हा संवाद करतोय आपण. अगदी बरोबर आहे. पण तसं जर नाही आहे की ते लॉजिकला पटलं तर मी ते स्वीकारेन, असं जर असेल तर मग मी जेव्हा असं म्हणतो, तुमचा जो प्रश्न होता की बाध्यता येते ती कशी, ती आधी सांगतो, मग आपण प्रत्यक्ष त्या विषयावरती बोलू. बाध्यता अशी येते की जेव्हा मी असा आक्षेप घेतो की राम चुकले, ते राम चुकले म्हणजे त्यांनी ते तसं वागले, त्यांनी स्वतःच्या पत्नीला वनवासामध्ये धाडलं, त्यांनी खरोखरच तसं केलं फॅक्च्युअली, मी नव्हतोच बघायला तेव्हा, त्यांनी ते केलं हे रामायणातच लिहिलेलं आहे, आणि त्यांनी तसं का केलं हे सुद्धा रामायणातच लिहिलेलं आहे. मग त्यांनी ते केलं त्या ओळीवरती माझा विश्वास आहे, रामायणातल्या त्या अंशावरती माझा विश्वास आहे, कारण विश्वास आहे म्हणून तर मी आक्षेप घेतोय अगेन. आणि त्यांनी ते का केलं त्या मात्र अंशावरती मी विश्वास ठेवायला तयार नाहीये. मग ह्याच्यासारखं अतार्किक काय दुसरं अजून असू शकतं. म्हणजे विश्वास ठेवायचा तर दोन्ही गोष्टींवरती ठेवावा लागेल, नाही तर दोन्ही गोष्टींवरती अविश्वास ठेवावा लागेल. एक गोष्ट त्यातली विश्वास ठेवून घेतली की त्यांनी असं केलं होतं, मग का केलं नाही ते नंतर कोणीतरी सांगितलं असेल, नंतर समर्थन केलं असेल. मी जेव्हा हे म्हणतो की नंतर कोणीतरी घुसडलेलं असेल किंवा नंतर समर्थनात्मक लिहिलेलं असेल, तेव्हा माझ्यावरती जबाबदारी येते की ते नंतरच घुसडलेलं आहे हे मी सिद्ध करून द्यावं. कारण ते नंतर घुसडलेलं हे मी म्हणतोय, मी म्हणतो म्हणून इतरांनी का मानावं. जसं एखादा आक्षेपक म्हणेल की महर्षी म्हणतात म्हणून आम्ही का मानायचं, आम्ही नाही मानत त्याला, काल्पनिक मानतो आम्ही. त्याच पद्धतीने तुम्ही काल्पनिक मानता म्हणून इतरांनी का मानावं, तुम्हाला पण ते सिद्ध करावं लागेल. हा जो आपला सुरुवातीचा मुद्दा होता ते सर्कल आता इथे पूर्ण झाला. की जेव्हा मी त्याच, कारण माझ्याकडे जी माहिती आहे की रामांनी असं केलं, त्या माहितीचा सोर्स तोच आहे जो सोर्स समर्थनाचा सोर्स आहे. बरोबर आहे. बरं, असा तो मुद्दा आहे. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. हा, पुढे जाऊया आता. प्रत्यक्ष कृती जी होती त्याबद्दल, जी कृती आपण बोललो. कृती. तर आता आधी ह्याच्यावरती बोलतो मी की एकाच व्यक्तीमध्ये इतके सगळे गुण कसे असू शकतात, जो तुमचा पहिला प्रश्न होता. आणि त्यातनं मग तुमचा एक आक्षेप उत्पन्न झाला की मला ते पटत नाहीये. सृजनशीलता असू शकते, प्रत्यक्षात गुण असू शकत नाहीत. आता थोडंसं आधी तर्क आणि मग रामायणाकडे आपण जाऊ. हा तर्क घेताना मी जगात 3 प्रमुख रिलिजन्स बद्दल बोलणार आहे. आपल्याला कोणाचं मन दुखवायचं नाही किंवा आता तसा काळ पण नाहीये. एक अकॅडमिक पर्पज म्हणून आणि मुद्दा नीट कळावा म्हणून, आणि फॅक्च्युअल मुद्दा आहे, त्यामुळे विवेकी जनांनी ह्याच्यावरती भावना दुखावून घेण्यात काही अर्थ नाही. विवेकी जनांनी, कारण मुद्दा फॅक्च्युअल आहे. फॅक्च्युअल असा की जगातले जे 3 प्रमुख रिलिजन आहेत, नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना 3 प्रमुख कोणते माहिती आहे. आणि मी मुद्दामून धर्म म्हणत नाहीये, कारण मग आमचा धर्म ते पंथ आहेत, तो चॅप्टर वेगळा ओपन होईल ज्याच्यावर आता आपल्याला बोलायचं नाहीये. त्यामुळे रिलिजन म्हणा सोपं होईल. त्या 3 प्रमुख रिलिजन्स पैकी उरलेले जे 2 रिलिजन्स आहेत त्यांच्या ज्या काही धार्मिक मान्यता आहेत त्या चुकीच्या का बरोबर आहेत, तो अजून वेगळा मुद्दा. ज्या त्यांच्या चौकटीमधल्या ज्या धार्मिक मान्यता त्यांच्या आहेत आणि त्यांच्या धार्मिक चौकटीप्रमाणे, त्यांच्या रिलिजियस चौकटीप्रमाणे जे काही सद्गुण सांगितलेले आहेत, आता त्यांचे सद्गुण ते आपल्याकडे दोष पण आहेत ना. बरोबर आहे की काही न बघता सरळ हे करून टाका, ते आपल्याकडे दोष सांगितलेला आहे, तो हिंसा अत्याधिक करणं. बट स्टील त्यांच्या रिलिजियस चौकटीमध्ये जे सद्गुण सांगितलेले आहेत, आणि दुसऱ्या सुद्धा रिलिजनच्या चौकटीमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन, स्पष्टच बोलायचं तर जर काही जणांच्या लक्षात नाही आलं तर, ते त्यांच्या रिलिजियस चौकटीमध्ये जे सद्गुण म्हणून सांगितलेले आहेत, 10 असतील इकडे, तिकडे 10 असतील, आणि आपल्याकडे पण सांगितलेले आहेत. तर जो तुमचा पहिला प्रश्न आहे की सृजनशीलता असू शकते की आता राम म्हणजे कोणता सनातन धर्मीय ना शेवटी,
आता ते परमात्मा होते का नव्हते हे आपल्याला अजून पुढे बोलायचं आहे. हो पण ते मुळात सनातन धर्मातले होते, हिंदू होते हे तर आपल्याला माहिती आहे. हो मग सनातन धर्माच्या सद्गुणांच्या चौकटीप्रमाणे अत्युच्च शिखरावरती कोण उभे तर राम, की ते आयुष्यात एकही क्षण कधी चुकले नाहीत आणि एकही अशी गोष्ट नाही जी त्यांच्याकडे बघून चिकता येणार नाही, जे तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात हो की ते अत्युच्च आदर्शाची स्थिती किंवा अत्युच्च आदर्श कसा असावा ते आपण रामांकडे बघून पाहू शिकू शकतो. आता मुद्दा असा मला मांडायचा, मुद्दा छोटासा आहे, बॅकग्राऊंड झाली ही, की बाकीच्या 2 रिलिजन्समध्ये रामाला काल्पनिक मी आत्ता मानतो 2 मिनिटांपुरतं, हो ठीक आहे, काल्पनिक होते. हो बाकीच्या 2 रिलिजन्समध्ये निदान काल्पनिक सुद्धा असं एक पात्र नाहीये जे त्या रिलिजन मधलं आदर्श मानलं गेलेलं आहे सर्वोच्च. हे मी त्या 2 रिलिजन्सवरती आक्षेप घेत नाहीये, त्यांचे साहित्य काढून बघा, असं एक सर्वोच्च पात्र की ह्याच्याकडे बघून आदर्श घ्यावा की असं वागायचं असतं, असं एकही पात्र तुम्हाला मिळणार नाही. मग निदान सनातन धर्माचा गौरव हा तरी निदान आहे की निदान सृजनशीलतेच्या पातळीवरती तरी का होईना सनातन धर्माचा सर्वोच्च आदर्श आमच्याकडे आहे. बर आता मला काही कोणाची तुलना करायची नाही, तिकडे अभाव आहे, इकडे भाव आहे. निदान काल्पनिक पातळीवरती तरी आमच्याकडे असं पात्र उभं केलेलं आहे आम्ही की जे सर्वोच्च आदर्शाचं पात्र आहे. बर हे पहिलं वैशिष्ट्य आहे ह्या मुद्द्यातलं. आता पुढचा मुद्दा की एका व्यक्तीमध्ये इतके सगळे गुण कसे असू शकतात. हो तर मुळात आता इथे थोडासा युगांचा सुद्धा मुद्दा येईल, परत थोडेसे 1-2 तर्क येतील. बरं, तर ती युग खरोखरच अशी असतात हे कशावरनं, हा अजून एक वेगळा चॅप्टर होईल, वेगळा चॅप्टर होईल. पण आता गृहीत धरून चालू, तुम्ही गृहीत धरा की युग असतात, युग असतात. म्हणजे आपण ते गृहीत धरून आपल्या आता पुढे जाता हो. येईल. ते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. प्रत्येक युगामध्ये कोणते कोणते गुणदोष आहेत. हो सत्ययुगामध्ये फारसे दोष नाहीतच, हो त्रेता आणि द्वापरीत गेले की दोष थोडे थोडे वाढत जातील. ते सगळं डिटेलिंग आहे शास्त्रात दिलेलं. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एका व्यक्तीमध्ये असे इतके सगळे गुण कसे असू शकतील, एका व्यक्तीमध्ये असे गुण नसू शकतात. हे जे आपलं मत बनलेलं असतं सर्वसामान्य, ते मत कोणत्या तरी गोष्टीवरती आधारित बनलेलं आहे ना. कोणती गोष्ट आहे ती की आज आपल्याला अशी एकही व्यक्ती दिसत नाही जिच्यात एकही दोष नाहीये. हो आपण माणसाचं आयुष्य किती 70, 80, 100 वर्षांचं, हो आणि हे कलियुगातलं आयुष्य आहे. हो आपल्याला खूप मागे जायचं आहे, त्रेतायुगापर्यंत जायचं आहे. हो तर युग पण वेगळं आहे आणि तत्कालीन समाजरचना किंवा तत्कालीन माणसांची वागायची पद्धत ही पूर्णपणे वेगळी. रेशो पूर्ण वेगळा आहे. रेशो कसा वेगळा आहे, आज 99 लोक वाईट असतील तर एक माणूस चांगला आहे. हो तेव्हा वाईट माणसं नव्हती का, होती, पण 99 माणसं चांगली आणि एखादा वाईट, असा रेशो येतो. काळ वेगळा आहे आणि काळ वेगळा असला, युग वेगळा असले की सगळेच पॅरामीटर्स बदलतात आपले, सगळ्याच बाबतीतले, म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, नैतिक सामर्थ्य, सगळ्याच गोष्टी खूप ड्रास्टिक बदलून येतात. आपण जेव्हा विचार त्यांचा करू युगांचा कधीतरी भविष्यामध्ये, त्यावेळेला आपल्याला बोलता येईल. तर आपल्याला मुद्दा इतकाच त्यातला की आज आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे, आपल्या 40, 50, 60 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण जितकं बघितलेलं आहे, त्याच्या आधारावरती आपण हे क्लेम करतोय की अशी व्यक्ती अस्तित्वात असू शकत नाही. 60 वर्षांच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती भेटली नाही याचा अर्थ अशी व्यक्तीच नसते हे सिद्ध होत नाही. हा पहिला मुद्दा. त्यामुळे आपला जितका पर्स्पेक्टिव्ह आहे त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये नाही आहे ती व्यक्ती, म्हणून आपल्याला वाटत नाही असं कोणी असेल. पण अशा व्यक्ती असू शकतात. एक इथे छोटासा वेगळा मुद्दा म्हणतो मी, जो महाभारताशी थोडा संबंधित आहे, की व्यासांनी इतकं सगळं लिहिलंच कसं. हो 18 पुराण, महाभारत, ब्रह्मसूत्र, बरंच काय काय. त्याच्याकडे पण मी येणार आहे. अगदी बरोबर. पण मी इथे फक्त छोटासा क्ल्यू घेतो त्यातला, की आज श्रीकांत चिचकार किंवा असे काही अजून व्यक्ती आहेत जे प्रचंड शिकलेले आहेत. हो काहीतरी डिग्रीज आहेत ना, 50 का 52 असं काहीतरी आकडा आहे, मी व्हर्बली कदाचित चुकत असेल. तर इतक्या डिग्रीज एका माणसाने आयुष्यात मिळवणं हे अवघड आहे. पण ते जर आज हे करू शकतात तर मग व्यास महाभारत का नाही लिहू शकत, त्यांना काय अवघड आहे. हा एक छोटासा तर्क मी दिला. ह्याच तर्काला आधारित किंवा ह्या तर्काला पॅरलल तर्क आहे की आज आपल्याला अशी व्यक्ती दिसत नाहीये म्हणजे ती कधीच नव्हती अस्तित्वात, असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. हा एक मुद्दा झाला. बरं, मग कोण प्रमाणे, परत मुद्दा आला श्रद्धेचा, की कोण सांगतंय. आपण व्यवहारात पण म्हणतो ना, तो म्हटला ना नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नको, मग तो काय ऑथेंटिक नाही. आणि दुसरीकडे नाही, तो म्हटलाय ना, मग नक्कीच ते महत्वाचं आहे, त्यांच्या ह्याच्यानुसार, गाईडलाईन्सनुसार तू काम कर नक्की. हे आपण व्यवहारात पण करतो. व्यवहारात पण आपण डिव्हिजन्स केलेले असतात की ती व्यक्ती एवढी काय महत्वाची नाही आहे, ती बोलली म्हणजे ठीक आहे, एवढं काय गांभीर्याने घ्यायची गरज नाही. ती व्यक्ती बोलली मग गांभीर्याने घ्या. मग तसंच सेम इथे आहे, जे आपण मगाशी बोललो की राम हे सगळ्या गुणांचा सर्वोच्च आदर्श होते. सांगतंय कोण, हे सांगतात स्वतः महर्षी वाल्मिकी, आणि म्हणून आपल्याला ते मानावं लागतं. इथे उत्खनन करून किंवा शिलालेख सापडून राम खरोखरच तसे होते हे प्रॅक्टिकली शक्य नाही. कारण रामांचा जो काळ आहे, रामाने खरं शिलालेख लिहून जरी ठेवलेला असेल तरी तो आज अस्तित्वात असणं शक्य नाही.
आणि अजून एक मुद्दा सांगतो तुम्हाला. शिलालेखांचा विषय निघाला, थोडासा भरकटला विषय, पण ठीक आहे, माझ्या लक्षात आहे. आपण परत ट्रॅकवरती येऊया. शिलालेखांचा विषय निघाला म्हणून क्लिअर करतो की एखाद्या समजा काय पुलकेशी द्वितीय ह्या राजाचा मला फॉर एक्झाम्पल शिलालेख मिळाला. चालुक्य राजा होता दक्षिणेतला, मध्ययुगातला. पुलकेशी होऊन गेला हे ठामपणाने मी आज सांगू शकतो. का सांगू शकतो? अगदी कॉलर ताट करून मी सांगतो की त्याचा शिलालेख आमच्याकडे आहे म्हणून तो होऊन गेला. त्यावेळेला सुद्धा, आता माझे शब्द नीट लक्षात घ्या, तो शिलालेख ज्यांनी कोरला त्याला काहीतरी आधी संहिता लिहून दिलेली असेल ना, किंवा तोंडी सांगितलं असेल, जे काय असेल ते त्यांनी स्वतःच्या मनाने तर मजकूर ठरवलेला नाहीये, कारण कोरणारा वेगळा, मजकूर लिहून देणारा वेगळा. बरं, त्या शिलालेखाचं अंतिम परीक्षण कोणी केलं असेल? शक्यता आहे राजानेच स्वतः. बरोबर आहे. तर त्या राजाने परीक्षण केल्यानंतर पास केला की हा आता हा मजकूर योग्य आहे, तुम्ही कोरा. त्यानंतर मध्ये जी काही प्रोसेस आहे, राजाने त्याला ऑर्डर दिली, त्याने त्याला दिली, आणि अंतिम ऑर्डर मिळाली प्रत्यक्ष शिलालेख कोरणाऱ्याला. बरं, ते एकापेक्षा जास्ती असू शकतील, एकही असू शकेल. त्या सगळ्या माणसांनी, मध्ये 10 माणसं आहेत असं गृहीत धरा, 5 माणसं आहेत गृहीत धरा, त्या 5ही माणसांनी राजाने पास करून दिलेल्या संहितेमध्ये कानामात्रीचाही बदल केलेला नाहीये, ही श्रद्धा ठेवलेली आहे आपण. ही श्रद्धा जर नाही ठेवली तर आपण कोणत्या तोंडाने सांगू शकतो की शिलालेखावरून आम्ही राजाचं अस्तित्व मानतो म्हणून? तिथे सुद्धा श्रद्धाच ठेवावी लागते की राजाने जो कोण असेल मजकूर सांगणारा, त्या मजकुरामध्ये कोणताही बदल न करता, कोणतंही स्वतःचं न घालता त्यांनी कोरलाय. जसं कविराज भूषणांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांवर जे काव्य रचलं, ते आपण त्यांच्या गुणांचं हे प्रमाण एक प्रकारे मानतोच. बरोबर आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे परत आपला मगाचा मुद्दा श्रद्धेचा इथे येतोच की तिथे सुद्धा, म्हणजे जे आपण अगदी प्रत्यक्ष प्रमाण म्हणून मानतो आज आपल्या ह्याच्यामध्ये आर्किओलॉजीमध्ये, तिथे सुद्धा श्रद्धा आहे मुळात दडली. मग आता उलट माझं वेदना खरं तर वाटते. आधी मी काल्पनिक पात्र होतं, जसं आपण अनेक मोठे मोठे, जसं हॅरी पॉटरचा तुम्ही उल्लेख केलात, हॅरी पॉटरमध्ये अनेक पात्राची सदोष आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण बरेचदा पॅशनेटली डिस्कस करताना आपण म्हणालो की अमुक पात्रांनी तसं नाही केलं पाहिजे. बरोबर आहे. आता ती जर खरी आहेत, हे जर मी आता तुमच्या श्रद्धेचं प्रमाण घेऊन मान्य केलं, बरोबर आहे, तर ती वेदना अधिक तीव्र होते. बरोबर आहे. की जर इतके गुणवान जे होते, तर मग ते असे का वागले? बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की ते गुणवान होते, आता आपण स्वीकारलेलं आहे, ते गुणवान होते. त्यांचं काय नाव आहे? त्यांचं विशेषण काय? मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि श्रीकृष्ण हे लीला पुरुषोत्तम आहेत. बरं, आपण आता श्रीकृष्णांकडे येऊ तेव्हा आपण थोडंसं डिस्कस करू की हे दोन म्हणजे नक्की काय आहेत ते. आत्तापुरतं धर्म आणि अधर्म ह्यातला जो धर्म आपण बघतो, रिलिजन म्हणून नाही म्हणत आहे आता, धर्मातला धर्म, तो धर्म शब्द हा नॉन ट्रान्सलेटेबल आहे. कोणत्याही दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन होऊ नाही शकत त्या शब्दाचा, टेक्निकल टर्म. याचा एक टँजंट म्हणून मला पटकन धर्म म्हणून काय ते सांगा. कारण आपण बरेचदा ऐकतो की हा माझा पालक धर्म आहे, अच्छा, हा माझा समाज धर्म आहे, हा माझा हे धर्म आहे. ते मुद्दाम आता तुम्ही धर्माचं म्हणताय, तर एक व्याख्या आणि त्याचं एक सोपं उदाहरण देऊन सांगा, म्हणजे प्रेक्षकांना ऐकताना कळेल. जेव्हा तुम्ही रामांना धर्माची मूर्ती म्हणता, बरोबर, म्हणजे काय नेमकं? ठीक आहे, बरं. हे आपण सांगूच लगेच आता. एक सगळ्यांसाठीच म्हणून एक फक्त सांगून ठेवतो. आपला ट्रॅक काय? तुम्ही जो मुळात प्रश्न विचारलात तो रामांबद्दलचा, ऐतिहासिक होते का नव्हते, आणि मग ऐतिहासिक असतील तर मध्ये असे का चुकले, तो आपला मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आता धर्माचा संबंध आल्यामुळे आपण धर्माबद्दल थोडे 5 मिनिट डिस्कशन करू आणि परत रामांकडे वळूया. हो, ठीक आहे. तर आता धर्म शब्दामध्ये मुळात ध्रुव असा धातू आहे, ज्याला आपण वर्ब म्हणूया इंग्लिशमध्ये, तसं संस्कृतमध्ये धातू असतं. तर त्यातला ध्रुव धातू, त्याचा अर्थ धारण करणे. तर काय धारण करणे सांगतो आता मी ते. मुळात धर्म असतो 2 प्रकारचा, सिद्ध धर्म आणि साध्य धर्म. अगदी साध्या भाषेमध्ये धर्म शब्दाचा अर्थ जर सांगायचा झाला तर ह्या 2 पातळ्यांवरून आपण पाहूया. सिद्ध धर्म आणि साध्य धर्म म्हणजे काय ते. समजा एक मातीचा घडा आहे, त्याला काही डेकोरेशन नाही, रंग नाही, काही नाही, फक्त मातीपासून तयार केलेला घडा आहे. तुम्हाला जर मी आता असं म्हटलं, थोडंसं इंटरॅक्टिव्ह होईल, आता करूया आपण ते. हो, त्या मातीच्या घड्यामधनं माती काढून घ्या सगळी. ही मुळात अशक्य गोष्ट आहे, बट स्टील गृहीत धरा की मातीच्या घड्यामधनं सगळी माती काढून घेतली तर काय होईल तिथे? काहीच नाही. काहीच नाही होणार, 100%. हो. मग त्या मातीच्या घड्याकडे बोट दाखवून तुम्ही मातीचा घडा असं का म्हणता, माती का नाही म्हणत? बरोबर, हा माझा प्रश्न आहे पुढचा. कारण तिला आकार दिलेला आहे मातीला, काहीतरी बदल केलेला आहे काहीतरी, पण हे नक्की की माती सोडून तिथे काही नाहीये, अंतर्बाह्य काही नाहीये. बरोबर, बरोबर आहे. मग मातीचा ढिगारा इथे ठेवलेला आहे आणि तिकडे मातीपासून तयार केलेला घडा ठेवलेला आहे. मग दोघांमध्ये फरक काय? आकारातला फरक डोळ्याला दिसतोच आहे. हो.
पण आकारातला फरक हा काही फरक म्हणून सांगता येणार नाही ना. हो मातीच आहे. मातीच आहे. हो लहान ढिगारा केला, मोठा ढिगारा केला, झालाच आकारातला फरक. हो. मग फरक काय सांगता येईल दोघांमध्ये? मातीमध्ये काहीतरी संस्कार करून कोणीतरी तिला घडवलंय घड्यासारखं, हा तो फरक. आणि तिला काहीतरी अमुक एक वेळ लागलाय. वेळ लागला हे तर ठीक आहे. हो. मुद्दा असा हां. आहे, मातीच्या ढिगाऱ्याच्या साहाय्याने पाणी वाहून आणता येत नाही, हम्म. जे मातीचा घडा करू शकतो. हा महत्वाचा फरक आहे त्यातला. हो ठीक आहे. आता आपल्याला बघायची त्यातली तात्विक बाजू. धर्म म्हणजे काय? ते धर्म म्हणजे पटकन रिलिजन, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ते पटकन आठवलं जातं आपल्याला. हो, म्हणून मग मी पण तसं मुळात नाहीये. मला हीच शंका आणि आहे. बरं झालं विचारलं ते, त्या निमित्ताने हाही विषय होईलच. तर धर्म तो जे मी सुरुवातीला म्हणलं, जो धारण करतो, तर कोणाला धारण करतो, काय धारण करतो, ते मी उदाहरणातनं सांगणार आहे, मातीच्या घड्याच्या उदाहरणातनं. आता माती हा असा मुद्दा आहे, मातीचा घडा आता इथे आहे, त्याच्यामध्ये अंतर्बाह्य माती व्यापलेली आहे. म्हटला तर घडा या नावाची कोणती गोष्ट अस्तित्वातच नाहीये, आपण जर नीट विचार केला तर. नक्की आपण कोणाला घडा म्हणतोय? काय आहे घडा म्हणण्यासारखं तिथे मातीपेक्षा वेगळं? काहीच नाहीये, ऍब्सोल्युटली काही नाहीये. मातीलाच आपण घडा म्हणतोय, फक्त केव्हा? विशिष्ट परिस्थितीमध्ये. आता तो घडा फुटल्यानंतर आपण तिकडे म्हणणार नाही हा घडा आहे म्हणून. फुटलेला घडा. फुटलेला घडा म्हणून आपण त्याला एक विशेषण देऊ. हो आणि खूपच बारीक बारीक तुकडे झाले तर आपण खापरस म्हणू त्याला मग. हो. आणि घडा अस्तित्वात यायच्या आधी सुद्धा जो मातीचा ढिगारा करून ठेवलेला आहे, ह्या ढिगाऱ्यापासून घट बनणार आहे, घडा बनणार आहे, त्या ढिगाऱ्याकडे सुद्धा बोट करून आपण घडा नाही म्हणणार, मातीच म्हणणार त्याला. आणि नंतर पण त्याची अगदी बारीक पूड झाली, त्याला परत माती म्हणणार होतो आपण. म्हणजे घडा हे जे त्याचं नाव आहे ते फक्त नाव आहे. घडा ह्या नावाची वस्तू अस्तित्वात नाहीये, अस्तित्वात फक्त माती आहे. बर. पण निदान आपल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये माती आणि घडा दोन वस्तू आता माना, गृहीत धरून चाला, कारण त्यांचा व्यावहारिक उपयोग बघितला आता आपण, की मातीतनं पाणी वाहून आणता येत नाही, जे घड्यातनं आणता येतं. बर. त्यामुळे त्याला आपण दोन नावं तर देतोय वेगळी, म्हणून आतापुरत्या दोन वेगळ्या वस्तू त्यांना माना तात्पुरत्या. पण मग त्यात मुद्दा असा आहे की घडा हा स्वतःच्या अस्तित्वासाठी कोणावर तरी अवलंबून आहे. कोणावर अवलंबून आहे? मातीवर अवलंबून आहे. मातीही तिच्या अस्तित्वासाठी घड्यावरती अवलंबून आहे का? नाही. आता मातीच्या सुद्धा मागे काहीतरी आहे, ज्याला प्रकृती म्हणतो आपण शास्त्र दर्शनांमध्ये, ते आहेच. पण एक स्टार्टिंग पॉईंट घ्यायचा म्हणून माती घेतली आहे मी. नाही तर असं मागे मागे जात आपल्याला एनर्जी पर्यंत जायला लागेल की मातीचं अस्तित्व ह्याच्यामुळे, ह्याचं अस्तित्व त्याच्यामुळे. स्टार्टिंग पॉईंट माती घ्या. त्यामुळे मातीही तिच्या अस्तित्वासाठी कोणावरही अवलंबून नाहीये, कोणावरही म्हणतोय आता मी. हो. आणि घडा मात्र त्याच्या अस्तित्वासाठी मातीवरती अवलंबून आहे. दुसरा मुद्दा, मातीचं अस्तित्व संपलं समजा काही कारणाने, तर घड्याचं अस्तित्व त्याच क्षणाला संपणार आहे. पण घड्याचं अस्तित्व संपल्यामुळे मातीचं अस्तित्व संपणार नाही कधीच. त्यामुळे मग आता असा मुद्दा आहे, धारण करणे म्हणजे काय? तर जो स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाही आणि इतर सगळे त्यांच्या अस्तित्वासाठी ज्याच्यावरती अवलंबून आहेत, त्याला म्हणतात धर्म. परत एकदा बघूया. जो स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाहीये आणि बाकी सगळे त्यांच्या त्यांच्या अस्तित्वासाठी ज्याच्यावरती अवलंबून आहेत, तो त्यांचा धर्म. जसं इथे आता ही व्याख्या झाली युनिव्हर्सल, ती आता इथे आणूया आपण. घडा हा त्याच्या अस्तित्वासाठी, मातीपासून सुरुवात करूया आपण, सॉरी. माती ही तिच्या अस्तित्वासाठी इतर कुणावरही अवलंबून नाहीये. आणि इतर सगळे म्हणजे मातीपासून 50 भांडी तयार करून ठेवलेली आहेत, 100 करून ठेवलेली आहेत, विटा बनतात, ते सगळे विटा बनतात, भांडी अजून 4 गोष्टी बनतील. ते सगळेच्या सगळे त्यांच्या अस्तित्वासाठी जिच्यावरती अवलंबून आहेत, मातीवरती, तो त्यांचा धर्म. म्हणजे त्या 100 भांड्यांबद्दल बोलताना 100 भांड्यांचा धर्म काय? माती. हा धर्म मूर्त धर्म आहे, डोळ्याला दिसतो. तसा अमूर्त धर्म सुद्धा असतो. मग त्याला आपण, मी पिता आहे तर माझा पितृधर्म काय, मी पुत्र असेल तर माझा पुत्रधर्म काय, हे जे आपण, तसं आपल्याला हे व्यवहारात पण माहिती आहे आता. पितृधर्म काय, पुत्रधर्म काय, पतिधर्म, पत्नीधर्म, राजधर्म आणि पतिधर्म, हे 2 शब्द लक्षात ठेवा. रामांबद्दल लागणार आहेत आपल्याला ते, कारण राम पती पण आहेत कोणाचे तरी आणि राजा पण आहे. तर हा झाला धर्म. त्यामुळे मूर्त पण असतात धर्म अमूर्त सुद्धा असतात. मग त्या धर्म आणि अधर्मांमधला जो धर्म आहे, त्या धर्माबद्दल आता आपण बोलूया. आता मी खूप दार्शनिक ह्याच्यात मुद्दाम शिरलो नाही. तुम्हाला अजून काही वाटलं तर विचारा धर्माबद्दल, अपेक्षित असं काही तुम्हाला असेल तर. अदरवाईज साधारणपणे जर लक्षात आलेलं असेल, लक्षात आले. आता आपण रामांकडे येऊया परत आता. तर धर्म अधर्मांमधला जो धर्म हा जो शब्द आहे तो नॉन ट्रान्सलेटेबल आहे बाकीच्या भाषांसाठी, पण संस्कृतमध्ये त्याचे समानार्थी शब्द असूच शकतात. तर धर्म शब्दाचा एक समानार्थी शब्द संस्कृतमध्ये आहे मर्यादा. जो मराठीमध्ये आपल्या सामर्थ्यावरती असलेली मर्यादा, बंधन अशा अर्थाने थोडा वापरतो आपण. आम्ही माझा समज तसा एक्झॅक्टली तो त्याचा अर्थ आहे, पण तो सेकंडरी आहे, किंवा तो मराठीमध्ये जास्ती तो अर्थ उतरलेला आहे. हे मी एक जाता सांगून टाकतो मुद्दा, की मराठी लोकांचा एक तोटा पण आणि फायदा पण आहे, किंवा मराठी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन प्रादेशिक
भाषिक भाषांचा. जे आहेत भारतातले, कारण प्रत्येक प्रादेशिक भाषा ही कुठे ना कुठे संस्कृतमधून उगम पावलेली आहे. हो हे मला जाता जाता तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच एक छोटासा संदेश द्यायचा आहे ह्यातनं. म्हणून हा एक विषय फक्त मांडतो मध्ये मी, की कोणत्याही माणसाने ज्याची जास्ती विशेषतः प्रादेशिक मातृभाषा ज्याची आहे भारतातली एक कोणती तरी भाषा, त्यांनी संस्कृत ग्रंथ वाचता नाही तर सेल्फ स्टडी शक्यतो करू नये. शक्यतो म्हणण्यापेक्षा करूच नये. का करू नये? कारण संस्कृतचं व्याकरण आलं आणि माझ्याकडे डिक्शनरी आहे घरी, ती त्याच्यावरनं मी संस्कृत ग्रंथांचा अर्थ लावू शकेन हे शक्य नाही. त्याचं छोटंसं एक्झाम्पल देऊन ठेवतो आता लगेच मी. तुम्हालाच विचारतो, हरी हा एक शब्द मी आता उच्चारला, तर बरेच तर तुम्हाला काय अर्थ माहिती आहे त्याचा? विष्णू. विष्णू, कृष्ण, राम हाच अर्थ माहिती. एवढंच येतं. बरोबर आहे. गंमत अशी आहे, संस्कृतमध्ये हरी शब्दाचे एकापेक्षा जास्ती अर्थ आहेत. बर विष्णू, कृष्ण, राम हा एक अर्थ झाला. बर हरी शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे इंद्र. बर आता गंमत, व्हरायटी बघा किती आहे. हो. हरी शब्दाचा अजून एक अर्थ आहे सिंह, बर अजून एक अर्थ आहे घोडा, बर अजून एक अर्थ आहे माकड, आणि अजून एक अर्थ आहे गाढव. पण यात कानामात्रा वेलांटीचा फरक नाही. काहीही फरक नाही. तसाच शब्द पायमोडका ह अ र ई हरी, बर ह्याच शब्दाचे इतके 5-6 अर्थ आहेत. बर आता सिंपल मुद्दा, माझ्यासमोर एक ग्रंथ आला, त्या शब्दात मला हरी हा शब्द, त्या ग्रंथामध्ये हरी हा शब्द लिहिलेला दिसलाय मला. मला विष्णू हा अर्थ माहितीच आहे, पण तरी मी म्हटलं एकदा चेक करूया अजून कोणते अर्थ नाही आहेत ना. मी कोश काढला, कोशात मला 5-6 अर्थ मिळाले. हो. आता माझी समस्या मोठी झाली. हो म्हणजे आता उदाहरणार्थ असं म्हटलं, एक वाक्य आलं की हरी पाणी पितो, बरोबर आहे. तर नेमकं कोण पितो? एक्झॅक्टली. तर माझी समस्या आता मोठी झाली. मला आधी एकच अर्थ ठाऊक होता, आता माझ्यासमोर 6 अर्थ आहेत. तर या 6च्या 6 अर्थांपैकी कोणता एक अर्थ इथे ग्राह्य आहे आणि बाकीचे कोणते 5 अर्थ इथे त्याज्य आहेत ते मी ठरवू शकत नाही. तिथे माझा रिसर्च मला मदत करू शकत नाही आहे. प्रॅक्टिकली शक्यच नाही. कारण त्याचं उत्तर एकमात्र कोण देऊ शकतो? ज्याने ते लिहिलंय तोच देऊ शकतो ना, दुसरं कोणी देऊ शकत नाही. साधा व्यवहारामध्ये आपण बघतो, सुरेश आणि रमेश अशा हाका मारल्या गर्दीमध्ये, रमेश हाक मारली, मला हाक ऐकू आली सुरेश, आणि म्हणून मी ओ दिली, आणि मग त्यांनी सांगितलं नाही मी रमेशला हाक मारली होती. तोच त्या बाबतीत प्रमाण आहे ना. त्यांनी काय शब्दातनं तोंडातनं शब्द उच्चारले ते, मी त्याच्यावरती असं लादू शकत नाही मी सुरेश ऐकलंय, तू सुरेशच म्हटलायस, नाही मी म्हणू शकत असं. हां, आता मजा मस्ती चाललेली असते ती गोष्ट वेगळी. अदरवाईज तो जर सांगतो मी रमेश म्हटलंय, तर त्यांनी रमेश म्हटलंय हेच मानायला लागतं आपल्याला. तो एकमात्र सोर्स आहे तिथे. त्या पद्धतीने व्यासांनी समजा महाभारतामध्ये हरिशब्द लिहिलेला आहे, माझ्यासमोर तो ग्रंथ आला, तर हरिशब्दाचे 5-6 अर्थ आहेत. त्यातल्या कोणत्या अर्थी मी आत्ता इथे हा शब्द लिहिलेला आहे, मी म्हणजे व्यासांनी समजा, ते कोण सांगू शकेल? फक्त व्यास सांगू शकतील, बाकी कोणी सांगू नाही शकत. बाकी कोणी जर सांगितलं तर ती पॉसिबिलिटी ठरेल, त्यांच्यावरती पण लादू नाही शकत ते. संभावना, आणि संभावना ही कायम संभावनाच राहते. तिचं व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी तुम्हाला व्हेरीफाईड पर्सनकडे जायला लागतं. तो पर्सन आहे व्यास. आज तर तुमच्या माझ्यात ते नाही आहेत, मग आपल्याला कधीच कळणार नाही का तिथे काय म्हणायचं त्यांना? ते कळणार. तर व्यासांचाच आपण त्याला काय म्हणूया, व्यासांपासून सुरू झालेली गुरु शिष्य परंपरा जी आज सुद्धा ह्या क्षणापर्यंत सुद्धा अस्तित्वात आहे, आपल्यासमोर आहेत, तर ते सांगू शकतात. म्हणजे एकमात्र ते जे दिसतात ती व्यक्ती म्हणून नाही, ॲज अ परंपरेचा प्रतिनिधी म्हणून जी परंपरेतली ऑथेंटिक व्यक्ती आहे ती आपल्याला नक्की सांगू शकते की काय त्यांना म्हणायचं आहे. मग परंपरा शब्दाचा अर्थ अजून एक लक्षात घ्या. परंपरा म्हणजे पटकन काहीतरी संकुचित विचारधारा किंवा तेवढ्यापुरतं डबक्यातलं बेडूक असं पटकन वाटतं, तसं नाही आहे ते. परंपरा शब्दाचं दुसरं एक उदाहरण देतो मी. रेल्वे धावत असते, 10 डबे जोडलेले आहेत रेल्वेला. 10वा डबा की 10वा तरी कशाला, दुसरा डबा तो डायरेक्ट इंजिनशी जोडलेला आहे का? इंजिनशी डायरेक्ट कनेक्टेड कोणता आहे? पहिला डबा आहे फक्त. मग आता प्रत्येक डब्याला इंजिन नाही लावलेलं, इंजिन एकच आहे, ते 10 डब्यांशी कनेक्टेड नाही आहे, तरी सुद्धा सगळे मागचे 9 डबे त्याच्या मागे जात आहेत. कशामुळे जाऊ शकतायत? परंपरेमुळे. परंपरा म्हणजे इथे परंपरा शब्दाचा अर्थ काय? त्या डब्यांची जी जोडणी आहे त्या जोडणीला परंपरा नाव आहे. इथे पुन्हा मला वाटतं तुम्ही जे व्यासमहर्षींबद्दल म्हणालात हां, की त्यांनी रामांबद्दल असं लिहून ठेवलंय म्हणून ते सत्य मानावं लागतं. मला वाल्मिकी वाल्मिकी बरोबर आहे. एक्झॅक्टली. तर ते मला वाटतं आता इथे पुन्हा मगाचं आपलं हे पूर्ण झालं. हो त्यामुळे आपल्याला परंपरा मानावीच लागते, कारण आपल्यासमोर दुसरा ऑप्शन नाही. हो, परंपरा मानली नाही आपण तर मग आपल्याला फक्त जास्तीत जास्त पॉसिबिलिटीवरती काम करता येतं. आपण दावा नाही करू शकत ठामपणे की तसंच होतं म्हणून. बरोबर. आणि जर आपल्यासमोर ऑथेंटिक सोर्स आहे तर त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्वतःचं काहीतरी करत बसणं ह्याला कितपत अर्थ आहे? काही अर्थ नाही. बरोबर. त्यामुळे परंपरा हे एका मात्र प्रमाणात इथे. आणि मग पुढचा मुद्दा येतो की आता देवव्रत रेखेजींचा आपल्याला माहिती आहे हो की ते काय पद्धतीने त्यांनी ते सगळं कष्ट करून विद्या प्राप्त केलेली आणि दंडक्रम पारायण केलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण, विषय बराच भरकटला आपला, पण आपण येऊया परत विषयाकडे 2 मिनिटांवरती.
काश्मीरमधला एखादा आपण ऋग्वेदी ब्राह्मण घेतला आणि केरळमधला एखादा ऋग्वेदी ब्राह्मण घेतला आणि त्या दोघांना एकत्र बसवलं आणि आता त्यांना विनंती केली की ऋग्वेदाचं आता पारायण तुम्ही सुरू करावं, तर 2 रेकॉर्ड लावाव्यात, एकाच वेळेला प्ले कराव्यात, त्या पद्धतीने ते दोघेही वेदघोष करतील. इतकं असतंच. आणि हे तर प्रॅक्टिकली कोणी अनुभवू शकतं, म्हणजे काय मी म्हणतोय म्हणून नाही, बर संपूर्ण देशात आपण कुठेही बघू शकतो. हे इतकं अस्खलित आणि रेकॉर्ड म्हणजे त्याला दुसरा शब्दच नाही. म्हणजे इतक्या भाषा, इतक्या बोली हा असून सुद्धा हे जसंच्या तसं आपल्याला ऍज अ रेकॉर्ड टेप रेकॉर्डर असल्याप्रमाणे. बर आता मुद्दा असा आहे, मी हे का सांगितलं, मी सांगितलं गुरु शिष्य परंपरेवरती एक आक्षेप घेण्यात येतो की जे शिष्य असतात पुढचे जे टीकाकार असतात, टीकाकार म्हणजे संस्कृत टीका, कमेंट्री, ते काही स्वतःचं मत त्याच्यात घालतात मूळ ग्रंथकाराच्या व्यतिरिक्त. मग कशी काय परंपरा प्रमाण, हा एक आक्षेप येऊ शकतो. मी तो ऑरिस गृहीत धरून त्याच्यावरती फक्त उत्तर देतोय, म्हणजे आपल्याला लगेच रामांकडे यायचंय परत. मग आता त्याच्यात आपल्याला खूप टेक्निकली जायला लागेल. मी त्याच्यात न जाता फक्त उल्लेख करून ठेवतो की भाष्य, टीका, वृत्ती, वार्तिक, कारिका, हे जे सगळे शब्द आता मी उच्चारले ते ऍज अ कमेंट्री म्हणून शास्त्रात बघितले जातात, मानले जातात. टेक्निकल फरक आहेत त्याच्यामध्ये. भाष्य कोणाला म्हणायचं, अशी रचना असेल तर ते झालं भाष्य, अशी रचना असेल तर ती टीका झाली. पण कॉमन मिनिमम त्यांच्यामधलं काय आहे, एलॅबरेशन करणं. बर कशाचं एलॅबरेशन, जे मूळ ग्रंथकाराला म्हणायचंय त्याचं एलॅबरेशन करणं, मनाचं काही न घालणं. बर आणि जर कोणी मनाचं काही घालायला लागला, मी समजा एखादी टीका लिहिली आज गीतेवरती, पात्रता नसते आपली कोणाची आज टीका लिहायची, फॉर एक्झाम्पल टीका लिहिली गीतेवरती आणि मी काहीतरी जे कृष्णाला अभिप्रेत नाहीये तसे वेगवेगळे अर्थ केले, ज्या श्लोकाचा जो अर्थ नाही ते मी माझ्या मनाने घुसळलं, त्याच 10 लोक तरी माझ्या समोर येतील ना की हे बरोबर नाहीये. मुळात मी असं करणं म्हणजेच धाडस आहे. मुळात मी असं करायला जाणार, पण मी असं धाडस केलं खूप जणांप्रमाणे, तर 10 लोक मला सांगायला येतील पुढे की ह्या श्लोकाचा अर्थ नाहीये, तुम्ही चुकताय. मग तसं तेव्हाही झालंच असेल ना. आणि तेव्हा मुळात असं कोणी धाडस करायला आलेले नाहीये पुढे, कारण जी व्यक्ती ज्याच्यामध्ये एलिजिबल आहे त्याच व्यक्तीने ते काम करावं असं साधा अपेक्षित आहे आपल्याला. कोणत्याही सेक्टरमध्ये आज आपण असं बघू शकतो. बरोबर. कंपाऊंडर जर डॉक्टर झाला उद्या तर चालणार नाही आज आपल्याला. हो, त्याच्याबद्दल आता मला विनोद करता येतील. पण आता तुम्ही धर्माची व्याख्या सांगितली आणि त्याचं गुरु शिष्य परंपरेपर्यंत आपण आलो इथपर्यंत आला, तर त्यामुळे ते ऑथेंटिक का, तर टीकाकार तोच जो मूळ ग्रंथकर्त्याचा आशय उलगडून सांगतो त्यालाच टीकाकार म्हणतात. बरोबर. टीकाकार कधीच स्वतःच्या मनाचं घालत नाही, कारण तो सुद्धा कुठेतरी त्याच परंपरेशी जोडलेला असतो. छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊन मी हा विषय पूर्ण करतो. की रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी, ते आपल्याला माहिती आहेत ऐकून. कोणत्याही गुरु शिष्यांची आपण जोडी घेऊ शकतो याच्यामध्ये. अगदी लेटेस्ट ही आहे म्हणून घ्या, आणि हे ऐतिहासिक नव्हते हे निदान कोणी अजून तरी म्हणणार नाहीये, म्हणून मी हे दोन घेतलेत. अजून 5000 वर्षांनी माहिती नाही. बरोबर. तर रामदास स्वामींनी दासबोध सांगितला, कल्याण स्वामींनी तो लिहून घेतला, शिवथरगळीमध्ये आपल्याला ठाऊक आहे. इथे कल्याण स्वामी आलेले आहेत आपल्याकडे असं गृहीत धरा, आणि त्यांच्या तोंडी असं वाक्य आहे की रामदास स्वामींनी दासबोधामध्ये असं म्हटलेलं आहे, पण ते काय मला मान्य नाही आहे, की माझं मत जरा वेगळं आहे. हे वाक्य एका नास्तिकाला तरी ऐकवेल का आज?